तुटे भवरोग तुटे भवरोग संचित क्रियमाण भोग ऐसे विठोबाचे नाम उच्चारिता खंडे जन्म वसो न शके पाप वसो न शके पाप जाय त्रिविधतो ताप ऐसे विठोबाचे नाम उच्चारिता खंडे जन्म तुका म्हणे माया होय दासी लागे पाया ऐसे विठोबाचे नाम उच्चारिता खंडे जन्म विठ्ठला तुटे भवरोग संचित क्रियमाण भोग ऐसे विठोबाचे नाम उच्चारिता खंडे जन्म। जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज यांचा अत्यंत प्रसिद्ध अत्यंत महत्त्वाचा असा अभंग आहे। या अभंगामधून तुकाराम महाराजांनी नामाचं महात्म्य आपल्याला सांगितलेलं दिसून येतं। ऐसे विठोबाचे नाम उच्चारिता खंडे जन्म। नामाचं महात्म्य काय, नामाचा परिणाम काय याचा विचार प्रस्तुत अभंगामधून तुकोबाराय करतात। त्याचा माझा मर्यादित वेळेमध्ये मर्यादित बुद्धीनं जेवढा विचार करणं शक्य आहे तेवढा करण्याचा प्रयत्न करतो। चालू असणारा नाम महोत्सव हरिभक्तीपरायण वैकुंठवासी गुरुवर्य विठ्ठल बाबा घुले यांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं, दशमीला त्यांची पुण्यतिथी असते, पुण्यतिथीच्या निमित्तानं हा नाम महोत्सव चालू आहे। आदरणीय हरिभक्तीपरायण श्री पंढरीनाथ महाराज यांच्या नेतृत्वाखाली, यांच्या मार्गदर्शनाखाली हा उत्सव इथे संपन्न होतो आहे। गेली काही वर्ष हा उत्सव या काळामध्ये बाबांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं महाराजांच्या मार्गदर्शनाने इथे मोठ्या आनंदानं वैभवानं आपल्या सर्वांच्या उपस्थितीत आणि साक्षीनं संपन्न होतो, आनंददायी ठरतो। या निमित्तानं पंढरपूरसारख्या महाक्षेत्रामध्ये, तीर्थक्षेत्रामध्ये पंढरीनाथाच्या नामाचं गान, नामाचं श्रवण या सगळ्या अत्यंत परमपावन अशा साधनांचा अवलंब या काही दिवसामध्ये आपल्याला होतो। आपलं जीवन या निमित्तानं धन्य होऊन जातं। त्या नामाचं चिंतन आपण नामस्मरण रूपानं रोज करता आहात, इथेच करता आहात असं नाही तर आपल्या घरीही करता आहात। कारण मला याची कल्पना आहे की आमच्या आरू महाराजांनी ही नामाची सवय गावागावाला लावून दिलेली आहे। नामाची सवय लावली, नाममहात्म्य नामस्मरणाच्या पारायणाची सवय लावून दिली, नामाचं महात्म्य कळवून दिलं। या निमित्तानं अनेकांना, ज्यांना परमार्थाचा गंधही नव्हता अशाही लोकांना परमार्थाकडे, नामाकडे प्रवृत्त करून त्यांच्या जगण्याच्या धन्यतेची व्यवस्था या निमित्तानं करून दिलेली आहे। त्यामुळे नाम काय आहे हे सगळ्यांना आपल्याला ठाऊक आहे। तरीसुद्धा तुकोबारायांच्या शब्दाच्या अनुषंगानं नामाचं महात्म्य आपल्याला थोडंसं समजवून घेणं हे जास्त इष्ट ठरणार आहे। म्हणून तुकोबारायांचा नामाचं महात्म्य सांगणारा अभंग इथं आपण चिंतना करता घेतलेला आहे। तुकोबाराय नाम महात्म्य सांगतात, ऐसे विठोबाचे नाम उच्चारिता खंडे जन्म। तुकोबाराय नामाचं महात्म्य सांगतात, नामानं काय काय होतं, नामाचा परिणाम काय होतो या अभंगामध्ये तुकाराम महाराजांनी बोलून दाखवला। अगदीच सरळ अभंगाचा अर्थ लावून जायचं झालं तर नामानं काय होतं, ऐसे विठोबाचे नाम, कैसे विठोबाचे नाम, कैसे तुटे भवरोग ऐसे विठोबाचे नाम, संचित क्रियमाण भोग तुटे ऐसे विठोबाचे नाम, उच्चारिता खंडे जन्म ऐसे विठोबाचे नाम, वसो न शके पाप ऐसे विठोबाचे नाम, जाय त्रिविधतो ताप ऐसे विठोबाचे नाम, तुका म्हणे माया होय दासी ऐसे विठोबाचे नाम, तुका म्हणे माया होय दासी होऊनी लागे पाया ऐसे विठोबाचे नाम। विठ्ठला विठ्ठला एवढ्या
सगळ्या परिणामाचं चिंतन करून तुकाराम महाराजांनी आपल्याला नाममहात्म्य सांगून दिलेलं दिसून येतं. काय असतं, नामाचं असो, व्यक्तीचं असो अथवा तत्वाचं असो, कोणताही महिमा, कोणताही महात्म्य सांगायचं असेल तर ते सांगण्याच्या दोन पद्धती संत वाङ्मयामध्ये आपल्याला दिसून येतात. ज्याचं महात्म्य सांगायचं आहे त्याच्या गुणांचं वर्णन करून महात्म्य सांगणं ही एक पद्धत आहे, आणि ज्याचं महात्म्य सांगायचं आहे तद व्यतिरिक्त इतर सर्व तत्वांच्या ठिकाणी असणाऱ्या दोषांचं चिंतन करून नाम महात्म्य सांगणं हा महात्म्य सांगण्याचा दुसरा प्रकार आहे. मी आपल्याला दोन्ही पद्धतीनं सांगतो. याचा विचारही थोडासा तत्वदृष्टीने काय करता येईल याचा करून मग पुढे जातो. तुकोबाराय काय बोलतात त्या शब्दांकडे मी प्रवृत्त होतो. महात्म्य सांगण्याचे दोन प्रकार आहेत. काय प्रकार आहेत की एक प्रकार असा आहे की ज्याचं महात्म्य सांगायचं आहे त्याच्या गुणांचं चिंतन करणं. त्याच्या ठिकाणी अमका गुण आहे, त्याच्या ठिकाणी तमका गुण आहे. अगदी साधं बोलायचं झालं तर एका व्यक्तीचं महत्त्व जर गावातल्या सांगायचं असेल तर आपण म्हणतो अशा ही व्यक्ती फार दानशूर आहे. सवय कशी असते बघा महाराज. मी इतक्या वेळ विठ्ठल विठ्ठल म्हणत होतो, कोणी टाळी वाजवत नव्हतं. तुमची चाल आली की टाळी सुरू झाली बघा. याला म्हणतात सवय, याला म्हणतात सवय लागणे. आता ती काय कुठं हा पुरणपोळी आपली पुरणपोळी चालू होती, ती पानात पडली, त्याने हात लावला, चटका बसायला लागला, त्याला काही खाता येईना. कसा बसा, त्याने घास तोडल्याबरोबर तिने विचारलं कशी झाली. तोंडला अजून खाल्लं नाही. मग पटकन खा. आता पटकन खा, ती तोंडात जायला घालायचं हे नव्हते, इतके गरम असलेली पोळी काय करावं. त्यांनी शेवटी कसं बसत तो घास तोडला आणि तोंडात घातला. ते इतकी गरम झालेली पोळी, त्याच्यातलं ते पुरण, ते पटकन जे टाळूला जाऊन चिकटलं, त्याला खाताच येईना महाराज. त्याला खाता येईना. हा ऊ करायला लागला, घास काढण्याचा प्रयत्न करायला लागला आणि तिचं सुरू झालं. कशी झाली सांगा, कशी झाली. तो म्हणाला अगं खाऊ तरी दे, मला चव तरी लागू दे. शेवटी त्यांनी ती पुरणपोळी खाल्ली आणि खाल्ल्यावर मग तिने विचारलं कशी झाली. तो म्हणला फार सुंदर झाली. आता मला सांगा, नुसतं एवढ्या सगळ्या प्रयत्नाने फार सुंदर झाली एवढं ऐकल्यानंतर जिचं समाधान होतं तिला बायको म्हणतात का? तिचं समाधान झालं नाही. ती म्हणली नीट सांगा ना कशी झाली ते. तो म्हणला अगं नीटच सांगितलं, छान झाली, उत्तम झाली. ते म्हणाली नाही, पाहिजे तर अजून एक घ्या, अजून एकदा खा, पण मला नीट सांगा कशी झाली. तो म्हणाला हे बघ, आत्तापर्यंत आपल्या घरामध्ये अनेक सणाच्या वेळेला तू पुरणपोळ्या केल्या, पण आत्तापर्यंत जेवढ्या वेळेला तू पुरणपोळी केली त्या सगळ्या पुरणपोळ्यांमध्ये आजची पुरणपोळी छान झाली, सगळ्यात उत्तम झाली. तिचं समाधान झालं नाही. ती म्हणली नीट सांगा ना, तुम्ही मला माझी थट्टा करू नका, ह्याला काय अर्थ आहे, तुम्ही नीट सांगा कशी झाली पुरणपोळी. मग याच्या डोक्यामध्ये प्रकाश पडला आणि यांनी सांगितलं खरं सांगू तुला कशी झाली. ती म्हणली कशी झाली, माझ्या आईला सुद्धा अशी जमत नाही. मग ती म्हणली आत्ता जमलं. कशाने कळलं? महात्म्य कळतं ते नुसत्या अनुभवानं कळत नाही. सामान्य माणसाला कुणाच्या तरी तुलनेनेच अनुभव किंवा वस्तूचं महात्म्य जर कळत असेल तर तुकाराम महाराज आपल्याला नामाचं महात्म्य सांगताना ज्या वेगवेगळ्या परिणामातून चिंतन करतात त्याच्यामध्ये ज्ञानानं होणारा परिणाम, कर्मानं होणारा परिणाम, योगानं होणारा परिणाम, या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवा, पण या सगळ्या परिणामांची एकवाक्यता ज्याच्याने होते त्याला नाम असं म्हटलं जातं. विठ्ठला विठ्ठला या नामाचं
नामाचं महात्म्य तुकाराम महाराजांनी प्रस्तुत अभंगामधून सांगितलं. पण नुसतं महात्म्य सांगून चालत नाही, सामान्य माणसाला त्याचा परिणाम सांगावा लागतो. कोणतीही क्रिया कर असं म्हणलं तर पहिल्यांदा मनुष्य हे विचारतो की कशा करता. पहिल्यांदा मनुष्य हे विचारतो की मी जर हे केलं तर याच्यातून मला काय मिळणार आहे हे सांगा, तर मी ही क्रिया करतो. अकामतः क्रियाहान करहिचित दृश्यन्ते असं आचार्यांनी भाष्यामध्ये म्हटलं. असं जर कोणी म्हणत असेल तर त्याचं उत्तर आपल्याला असं देता येतं की आम्ही कीर्तनामध्ये येऊन बसलो, या कीर्तनामध्ये अभंगाचं जे तात्विक विवेचन आम्ही ऐकलं त्याच्यातून आमच्या अविद्येची निवृत्ती झाली आणि आम्ही या कीर्तनामध्ये जे भजन केलं त्याच्यातून आम्हाला आनंदावाप्ती प्राप्त झाली. विठ्ठला म्हणून तुकाराम महाराजांनी या नामाचं महात्म्य सांगताना त्याचे परिणाम आपल्या जीवनावर काय होतात याचा विचार आपल्या समोर बोलून दाखवला. काय परिणाम होतात, या अभंगातल्या सगळ्या परिणामांचं चिंतन करण्या एवढा वेळ माझ्या हातामध्ये नाही. त्या सगळ्या परिणामांचा विस्तार करावा याचंही काही कारण नाही. पण एकच परिणाम जो तुकोबारांनी सांगितला, माझ्या दृष्टीनं त्या एका परिणामाचा विस्तार म्हणजे उरलेल्या अभंगातली बाकीची चरणं आहेत असं चिंतन आपल्याला करता येतं. मी संगती लावून देतो, पण कोणता परिणाम मानवी जीवनावर होतो हे सांगताना तुकाराम महाराजांनी पहिल्यांदा सांगितला की या नामाचा परिणाम असा होतो की आपला भवरोग निवृत्त होतो. अभंगाच्या पहिल्या ऐसे विठोबाचे नाम कैसे तुटे भवरोग. त्याच्याने आपला भवरोग जातो हे तुकाराम महाराजांचं म्हणणं आहे. आता माझं जे मगाचं म्हणणं होतं की हा अभंग सगळ्या परिणामांचं चिंतन करावं याकरता नाही, एक भवरोगाचं चिंतन करायचं. मग तुटे भवरोग, भवरोग म्हणजे काय याचा विचार करताना अभंगाच्या उर्वरित चरणांचा विचार आपण करा. संचित क्रियमाण भोग म्हणजेच भवरोग, खंडे जन्म, जन्म म्हणजेच भवरोग, वसो न शके पाप, पाप म्हणजेच भवरोग, जाय त्रिविध तो ताप, त्रिविध ताप म्हणजेच भवरोग. तुका म्हणे माया होय दासी, माया म्हणजेच भवरोग. या सगळ्याचा अर्थ एकच होतो, भवरोग. त्यामुळे एक भवरोग गेला, माया गेली, एक भवरोग गेला, त्रिविध ताप गेले,
एक भवरोग गेला, पापनिवृत्ती झाली. एक भवरोग गेला, संचित क्रियमाण भोग गेलं. आणि भवरोग जाणं हा मुख्य परिणाम तुकोबाराय बोलतात. म्हणून भवरोगाचा थोडासा विचार आपल्याला करायचा आहे. भवरोग हा जगतातला सगळ्यात मोठा रोग आहे. कारण का, हा रोग झालेला कुणालाही कळत नाही, हे लक्षात घ्या. बाकीचे रोग आणि भवरोग याच्यातलं एकच अंतर सांगून पुढे जातो, जास्त विस्तार करत नाही. एकच अंतर सांगतो, भवरोग का मोठा याचं कारण फक्त एकच सांगतो मी आपल्याला. बाकीचे रोग आणि भवरोग याच्यामध्ये एकच अंतर आहे. बाकीचे रोग जन्माला आल्यानंतर होतात, हा रोग झाला म्हणून माणूस जन्माला येतो. विठ्ठला आम्हाला ताप येतो का, आम्ही जन्माला आलो म्हणून. आम्हाला डोकं दुखतं का, जन्माला आलो म्हणून. कॅन्सर झाला का, जन्माला आलो म्हणून. मधुमेह झाला का, जन्माला आलो म्हणून. पण जन्माला का आला, भवरोग होता म्हणून. एवढंच त्याचं उत्तर आहे, दुसरं काही उत्तर देता येत नाही. बाकीचे रोग जन्माला आल्यानंतर होतात. हा रोग असा विचित्र आहे की हा झाल्यानंतर माणूस जन्म मरणाच्या फेऱ्यामध्ये अडकत राहतो. हा भवरोग आहे. आणि हा रोग कुणालाही कळत नाही. का कळत नाही, कारण ज्यांना कळावा म्हणून ज्या डॉक्टरकडे आपण गेलेलो असतो त्या डॉक्टरलाही तोच झालेला असतो. विठ्ठला विठ्ठला मग भवरोगाचा थोडासा विचार आपल्याला करता आला पाहिजे. आयुर्वेदाच्या दृष्टीनं, आध्यात्मिक दृष्टीनं आपल्याला भवरोग म्हणजे काय एवढा विचार सांगणार आहे. आणि तो भवरोग नामानं जातो एवढं एकदा सिद्ध करून दिलं की माझं काम संपणार आहे. भवरोग म्हणजे काय. रोग हा शब्द आहे. रोग शब्दामध्ये रुज हा धातू आहे आणि रुज धातूपासून रोग शब्द सिद्ध होतो. रुज्यते अनेन इति वा रोगः. रोग म्हणजे काय, रुज्यते अनेन. रुज धातू नाश करणे, त्रास देणे, त्याची निवृत्ती करणे या अर्थाने आपल्याला वापरता येतो. रुज धातू म्हणजे त्रास देणं, तो आपल्याला बाधा उत्पन्न करणं, मारण्याचा प्रयत्न करणं, प्रसंगी मारून टाकणं, या अर्थाने रुज धातू चालतो. म्हणजे जो आपल्याला बाधा करतो, जो आपल्याला त्रास देतो, जो आपल्याला मारून टाकण्याचा प्रयत्न करतो आणि प्रसंगी जो आपल्याला मारून टाकतो त्याला रोग म्हणा. विठ्ठला विठ्ठला आता हा रोग आपल्याला कळाला. रोग म्हणजे काय ते कळाला. मग हा रोग सगळ्यात मोठा रोग कोणता, अरे फार मोठा रोग आहे, हा भवरोग आहे. हा भवरोग आपल्याला आधीपासून झालेला आहे. आधीपासून झाला म्हणूनच संतांनी आपल्याला जो विचार बोलून दाखवला तो भवरोगाशी संबंधित आहे. अरे इंद्र ब्रह्मदेव सुद्धा या रोगातून सुटले नाहीत. आपल्याला नेहमी सांगितलं जातं, मला त्याचा विस्तार करायचा नाही. काय करायचं, इंद्राचा भवरोग घेऊन आपला सुटला पाहिजे एवढं बघायचं. इंद्राचा सुटो नाही तर न सुटो, आपल्याला काय करायचंय, ब्रह्मदेव राहो नाही तर मरो, आपल्याला नामस्मरण करून आपला रोग सुटला पाहिजे, भवरोग गेला पाहिजे एवढं बघायचं, तेवढ्या पुरतं बघायचं. म्हणून आपल्या दृष्टीनं विचार करा, हा भवरोग फार मोठा रोग. ठीक आहे, या भवरोगाला काही औषध, तुकाराम महाराजांनी ते औषध आपल्याला प्रस्तुत अभंगामधून सांगितलं. रोग म्हटलं की त्या रोगाचं स्वरूप बघावं लागतं. तो रोग का झाला हे बघावं लागतं. त्या रोगाचा उतारा बघावा लागतो. त्या रोगाचं औषध बघावं लागतं. हे सगळं आपल्याला संतांनी सांगून दिलेलं आहे. मला आत्ता आपल्याला तो सगळा विचार बोलून दाखवायचा नाही, पण तुकाराम महाराजांनी आपल्याला भवरोगाचं औषध सांगितलं. हेची भवरोगाचे औषध, हेची भवरोगाचे औषध, हेची भवरोगाचे औषध, जन्म जरा सुटे व्याध, जन्म जरा सुटे व्याध, आणि काही नवे वाद, आणि काही नवे वाद, करी चढ वर्गा करील वद चढ वर्गा, सावळे रुपल्या वेडोळा, सावळे रुपल्या वेडोळा, सावळे रुपल्या वेडोळा, सावळे रुपल्या वेडोळा, सावळे
श्री भवरोगाचे वचन जन्म जरा तुटे व्याध आणि गगनये भवरोगाचे औषध काय बाबा सावळे रूप ल्यावे डोळा. हे भवरोगाचं औषध आहे. भवरोगा ऐसे जाय आणि काय क्षुल्लके. तुकाराम महाराजांनी आपल्याला भवरोग निवृत्त करणारं औषध आधी आणून दिलंय. मग भवरोगाचा विचार तुकाराम महाराजांनी आपल्याला सांगितलेला आहे. हे लक्षात घ्या. दिली इंद्रिये हात पाय कान हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन डोळे मुख बोलाया वचन तू जोडसी नारायण जेने तू जोडसी नारायण नाथ जीवपणा भवरोग दिने इंद्रिये हात पाय कान दिने इंद्रिये हात पाय कान जीवपणा भवरोग दिने इंद्रिये हात पाय कान दिने इंद्रिये हात पाय कान. तुकाराम महाराजांनी आपल्याला सांगितलं औषध आधी दिलं. दिली इंद्रिये हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन. कशा करता जेणे तू जोडसी नारायण. नारायण जोडण्याने काय होणार आहे. नासे जीवपण भवरोग. भवरोगाच्या निवृत्तीचं औषध आधी तुकाराम महाराजांनी दिलं. मग आपला भवरोग जाईल याचा आत्मविश्वास आपल्या ठिकाणी निर्माण केला. हा भवरोग काय आहे. रोगाचा आणि भवरोगाचा संबंध आहे की नाही. आहे. रोग म्हणजे काय. जो आपल्याला त्रास देतो तो रोग. रोग झाला आणि मनुष्य त्रासला नाही असं उदाहरण आहे का मला सांगावं. डोकं दुखलं पण मनुष्याला त्याचा त्रास झाला नाही आहे का उदाहरण. माणसाला डायबिटीस झाला आणि त्रास झाला नाही आहे का उदाहरण. कॅन्सर झाला आणि मनुष्य आनंदात आहे का उदाहरण. मनुष्य म्हणतोय बरं मी संत म्हणत नाही. मनुष्य आहे का उदाहरण नाही. जो जो आपल्याला त्रास देतो तो भवरोग आहे. मग तुकाराम महाराजांनी जसं याला भवरोग म्हणलं ज्ञानोबारायांनी संसाराच्या भवरोग म्हणजे काय. भवरोग म्हणजे संसार. याच्या पलीकडे काही नाही. भवरोग म्हणजे संसार. आपण संसारात आलो हा भवरोगच आहे. अहो माणसं काय म्हणतात संसार आता सुरू झाला. असा संसार सुरू होत नसतो. आता इथून अहो मी एका लग्नाला गेलो. लग्नाला गेल्यानंतर तिथं बसलो आम्ही. अनेक महाराज मंडळी होती. बसलो आम्ही. ते लग्न वगैरे लागलं सगळं झालं. ते लग्न ओळखीचे जे लोक असतात ते नवरा बायकोला त्यांनी पाया पडण्याकरता महाराज आशीर्वाद द्या महाराज आशीर्वाद द्या म्हणून आणलं. आता आणल्यानंतर पाया पडायला ते नवरा बायको आले. आल्यानंतर त्यांनी परिचय करून दिला. महाराज यांनी आपली मुलगी यांना दिली म्हणून आता यांचा संसार सुरू झाला बरं का. मी म्हटलं इतके दिवस परमार्थच करत होते बरं का. आता इतके दिवस काय चालू होतं. लग्न व्हायच्या आधी काय होतं. प्रपंचच होता ना. काय परमार्थ चालू होता. आधी संसारच होता. लग्न झाल्यानंतर संसार असतो असं नाही. आता वेदांताची भाषा सांगतो. आत्मा अंतःकरणावच्छिन्न होणं याचंच नाव प्रपंच आहे. प्रपंच म्हणजे दुसरं काही नाही. हा संसार सगळ्यांना आहे. सगळ्यांना आहे. तुम्हाला आम्हाला आहे. मग हा संसार आहे असं जर तुकाराम महाराज म्हणतात तर हा संसार म्हणजे भवरोग आहे. मग संसार आम्हाला दुःख देतो की नाही. कितीतरी प्रमाणं ज्ञानेश्वरी काढा आपण. एका ज्ञानेश्वरीमधून आपल्याला कितीतरी प्रमाणं आपल्याला अशी दिसून येतात ना. ज्ञानोबारायांनी संसाराला एक शब्द तरी चांगला वापरला. मला उदाहरण दाखवा. 15व्या अध्यायात दाखवा, 18व्यात दाखवा, 13व्यात दाखवा, 10व्यात दाखवा. कुठेही जिथं जिथं संसाराची वर्णन आली तिथं ज्ञानोबारायांनी संसाराला त्रास देणारा याच अर्थाचे शब्द वापरलेले आपल्याला दिसून येतात. कर्माची या मोहरा उठून येदोनी अहंकारा संसाराचा दरारा सांडणे येणे. दरारा हा शब्द काय आनंद देणार आहे का हो.
आनंद संसार रणा आतू, रण रण म्हणजे युद्ध, रण म्हणजे वाळवंट. युद्ध कधी कुणाला आनंद देतं काय? वाळवंटात अडकलेला कोणी आनंदात राहतो काय? रण म्हणणं, दरारा म्हटलं किंवा भय असा शब्द, दुजे जव जव घडे तव तव संसार भय जोडे. भय शब्द त्रास देणारा आहे. कितीतरी उदाहरणं आपल्याला अशी सांगता येतात. संसाराच्या संबंधानं ज्ञानोबारायांनी केलेली चिंतनं आपण पहा. 18वे अध्याय आपण काढा. 18वे अध्यायामध्ये ज्ञानोबारायांनी गीतेचं वर्णन करताना वापरलेले शब्द आपण पहा. गीता कशी आहे हे सांगताना ज्ञानोबाराय बोलतात, ही गीता सामान्य समजू नका, की श्लोकाक्षरद्राक्षलता मांडव झाली आहे गीता, संसार पथश्रांता विसावावया. ज्ञानोबाराय चिंतन करतात, संसाराच्या पथावरून मार्गावरून चालणारे जे श्रांत झाले, थकले, कंटाळले, त्यांना तिथंच बसावं वाटायला लागलं, अशा श्रांत. संसाराला जोडून आलेला शब्द कोणता? श्रांत. संसाराला जोडून आलेला शब्द कोणता? भय. संसाराला जोडून आलेला शब्द कोणता? दरारा. संसाराला जोडून आलेला शब्द कोणता? रण. हे सगळे शब्द त्रास देणारे आहेत की नाही? मग संसाराला जर ज्ञानोबारायांनी हे सगळे त्रास देणारे शब्द जोडलेत, तर याचा अर्थ संसार हा त्रास देणारा आहे हे आपल्याला कळतं. आणि त्रास देणारा प्रत्येक रोग असेल तर संसारालाही आपल्याला रोग असं म्हणलं पाहिजे. मग रोगाचा विचार आपल्याला करायचा आहे ना, चला आयुर्वेदामध्ये रोगाचा विचार करताना आयुर्वेदाने 3 आणि 4 अशा 2 पद्धतीनं रोगाचे प्रकार आपल्याला सांगितले बरं का. काही रोग साध्य रोग असतात, काही रोग याप्य रोग असतात, काही रोग प्रत्याख्येय रोग असतात. हे 3 प्रकार पहिल्यांदा केले. काय काय प्रकार केले? काही जे रोग आहेत ते याप्य म्हणजे साध्य रोग आहेत, औषध घेतलं की तेवढ्या पुरतं बरं होऊन जातात. आता परत होतील का नाही हा नंतरचा प्रश्न आहे, पण औषधाने बरे होणारे काही रोग आहेत. काही रोगाला औषध घेऊन दूर करायचं नसतं, त्यांना याप्य. याप्य म्हणजे त्यांना फक्त दाबून ठेवायचं असतं पण दाबून ठेवायचं असतं. त्यांना फक्त वाढू द्यायचं नाही, एवढंच करायचं. मी उदाहरण सांगतो आपल्याला, उदाहरण सांगतो. डोकं दुखलं, माणसाने गोळी घेतली, औषध घेतलं की त्याचा डोकंदुखी थांबते की नाही? थांबते. आता कपाळाला सुंठ लावतात, गरम करून कपाळाला सुंठ लावली की डोकेदुखी जाते असं म्हणतात. मी कधी प्रयोग केला नाही, कारण दुखलंच नाही कधी, डोकंच दुखलं नाही. दुखायला असावं लागतं मग दुखतं, त्याच्यामुळं आपल्याला त्याचा काही संबंध नाही, डोकेदुखीचा कधी आला नाही विषय. पण त्याला सुंठ गरम करून लावली, त्या लोखंडाच्या एखाद्या पातेल्यामध्ये सुंठ गरम करून ती गरम गरम कपाळाला लावली की डोकेदुखी थांबते. आता सुंठ लावली आणि डोकेदुखी थांबली, रोग गेला की नाही? गेला. आता दुसरं उदाहरण मी आपल्याला सांगतो. एखाद्या माणसाला ताप आला, ज्वर चढला अंगामध्ये, 1-2 पर्यंत गेला, डॉक्टरकडे गेला, डॉक्टरने गोळ्या दिल्या, इंजेक्शन दिली, अमकं तमकं केलं. मग तो 2-4 दिवसांनी त्याला बरं वाटतं आणि तो माणूस काय म्हणतो? माझा ताप गेला. गेला म्हणजे कुठं गेला? कुठं गेला मला सांगा? तो शून्य झाला का जो वाढला होता त्याला दाबून 98वर आणून ठेवावं लागलं? त्याला पूर्ण कमी करायचं नसतं, त्याला फक्त दाबून ठेवायचं असतं. याला याप्य रोग म्हणतात. याप्य. जर अंगातली उष्णता 0वर आली ना तर त्याला औषध नाही, त्याला उचलावं लागतं. त्याला औषध नसतं. 0 अंगातलं तापमान 0वर येऊन चालत नाही, त्याला 98 पर्यंत आणून दाबून ठेवावं लागतं. कमी होऊ द्यायचं नाही आणि त्याला वाढूही द्यायचं नाही. असे रोग आहेत. मधुमेह आहे, साखर आहे, साखर वाढली माणसाला त्याचा त्रास होतो. मग डॉक्टर गोळ्या वगैरे देतात, इंजेक्शन वगैरे देतात, त्याच्यानं साखर 0 होते का? अहो साखर 0 झाली की उचलायचंच. ज्या माणसाच्या अंगामध्ये 0 साखर आहे तो माणूस नसून ते प्रेत आहे, हे लक्षात घ्या. अंगातली साखर वाढू द्यायची नाही, कमी होऊ द्यायची नाही. फार कमी झालेली चालत नाही आणि फार वाढलेली चालत नाही. मग त्याला एका मर्यादेपर्यंत दाबून ठेवावं लागतं. असे काही रोग आहेत, याला याप्य रोग म्हणतात. आणि प्रत्याख्येय रोग नावाचा 3रा प्रकार आहे. प्रत्याख्येय रोग याचा अर्थ असाध्य रोग, ते बरे होत नाहीत. एकदम 4थ्या स्टेजचा कॅन्सर आला, मग त्याला काय उपाय हो? काही उपाय नाही. त्याला किती प्रयत्न केले तरी लवकर कधी ना कधीतरी, उलट तो लवकर मरावा याच्याकरता लोक प्रार्थना करतात. इतका त्रास त्या काळामध्ये होतो. बरोबर आहे ना? याला प्रत्याख्येय किंवा असाध्य रोग म्हणतात. म्हणजे एक साध्य रोग आहे, एक याप्य रोग आहे आणि एक असाध्य रोग आहे. अशा 3 प्रकारच्या रोगाचं चिंतन केलं जातं. या प्रत्येक रोगाचं काही ना काहीतरी कारण आहे. आणि हे कारण जेव्हा रोग निर्माण झाल्यानंतर देता येत नाही
तेव्हा त्याला चौथा रोग म्हणतात, त्याला रक्तज किंवा कर्मज रोग असं आयुर्वेदामध्ये म्हटलं जातं. एखाद्या वेळेला एखादा मुलगा काही कारण नाही, काही नाही, वय वर्ष 25-26, बाहेरून आला, उन्हातून फिरून आला, घरी आईला तांब्याभर पाणी मागितलं, आई तांब्याभर पाणी आणायला गेली, हा खुर्चीत बसला आणि तिथल्या तिथं गेला. होतं की नाही? असं होतं. आता तो 26 वर्षाचं वय हे काही जाण्याचं वय आहे का? मला सांगा. तांब्याभर पाणी पिणं हे काही मरण्याचं कारण आहे का? मला सांगा. तांब्याभर पाणी पिण्याने जर माणूस मेला असता तर आपण रोज 3-3दा तरी मेलोच असतो की? मेलो असतो. 3 तांबे तर आपण पाणी पितोच ना. तांब्याभर पाणी प्यायल्याने तो मरतो का? मरत नाही. 26 वर्षाचं वय आहे, मरणाचं कारण आहे का? वय आहे का? नाही. त्याला काही रोग होता का? काही नव्हतं. तरुण होता की नाही? होता. काही त्रास होता का? काही त्रास नव्हता. मग 26व्या वर्षी कसा गेला? आयुर्वेदाने त्याचं एकच कारण सांगितलं, याला कर्मज रोग असं म्हणतात. त्याचं प्रारब्ध एवढंच रोग आहे. कारण कर्म केल्यामुळे प्राप्त होणारा जो रोग त्याला रक्तज किंवा कर्मज, आपल्या मागच्या जन्मातल्या कोणत्या तरी कर्माने आम्हाला प्राप्त होणारा जो रोग आहे त्याला रक्तज किंवा कर्मज रोग असं म्हणतात. 4 प्रकारचे रोग झाले बरं का. एक साध्य रोग आहे, एक असाध्य रोग आहे, एक दाबून ठेवायचा रोग आहे आणि एक कर्मानं प्राप्त होणारा रोग आहे. आता मला काय सांगायचं आहे, याच्यातला भवरोग हा कोणता रोग मानायचा एवढा विचार मला करायचा आहे. आणि विचार करून मी आपल्याला एवढं सांगतो की भवरोग हा रोग या 4 वर्गापैकी कोणत्या वर्गात आहे? कोणत्या एका वर्गात नाही, या 4ही वर्गामध्ये भवरोग बसून जातो. विठ्ठला विठ्ठला. मी आपल्याला त्याची कारणं सांगतो, एकेका वाक्यात कारणं सांगतो, लांबवायचं कारण नाही, तेवढा वेळही आपल्या हातामध्ये नाही. ब्रह्मज्ञान ज्याला झालं त्याला तो रोग साध्य रोग, भवरोग हा साध्य आहे. भक्ताला तो याप्य आहे, अज्ञान्याला असाध्य आहे आणि अविवेक्याला तो कर्मज आहे. असे 4 प्रकार आपल्याला करता येतात. भवरोग कुणा करता कसा कसा सांगायचा याचा विचार करा. जे ब्रह्मज्ञानी आहेत त्यांच्याकरता भवरोग निवृत्त होतो की नाही? होतो. संसारातून त्यांची निवृत्ती होते की नाही? होते, अवश्य होते. तो संसार त्यांच्याकरता नसतोच हे लक्षात घ्या. एकदा ब्रह्मज्ञान झालं त्यांना संसार कुठेही प्रत्ययाला येत नाही. काय प्रत्ययाला येतं? जे जे दृष्टी दिसे ते ते हरिरूप. पूजा ध्यान जप त्यासी नाही, त्यांना साध्य रोग आहे. ब्रह्मज्ञान झालं ना, आता त्याला सर्वत्र एक परब्रह्माचं दर्शन होतं, सर्वत्र देव दिसायला लागतो आणि मग त्याला काही करावं लागत नाही. त्याच्या दृष्टीने संसार आहे का? त्याच्या दृष्टीने संसार नाही. तो आता मुक्त झाला. मुनी मुक्त झाले भेणे गर्भवासा. तुकोबारांनी आपल्याला काय चिंतन सांगितलं मला आपण सांगा. संसाराचे अंगी अवघेच व्यसने, आम्ही या कीर्तने शुद्ध झालो. अवघेच व्यसने, आम्ही या कीर्तने शुद्ध झालो. प्रसंगामध्ये हे बोलून दाखवलं की संसाराची अंगी अवघीच व्यसने असतील पण आम्ही या संसारातून मुक्त झालो. मुक्त झालो म्हणजे काय? संसार नावाचा भवरोग आता आम्हाला राहिलेला नाही. त्यांच्याकरता हा साध्य रोग झाला. आता त्यांच्या दृष्टीने संसार राहिला नाही. तुकोबाराय म्हणतात, जिही हरी धरिला मनी दिले संसारासी
पाणी, त्यांनी संसाराला पाणी दिलं. पाणी दिलं म्हणजे काय? संसाराचा आपला संबंध त्यांनी तोडून टाकला. आता संसार त्यांच्याजवळ राहिला नाही. तुकोबारांना संसार नाही. संसार होता का? नव्हता. संसार आहे का? नाही. संसार निर्माण होणार आहे का? ते म्हणतात नाही बाबा, हा संसार नाही. न रूपमस्येह तथोपलभ्यते नान्तो न चादिर न च संप्रतिष्ठा अश्वत्थमेनं सुविरूढमूलम असंगशस्त्रेण दृढेन छित्वा. आपण 15व्या अध्यायामध्ये रोज म्हणतो की नाही, न रूपम अस्य इह, याला कोणत्याही पद्धतीचं रूप नाही. न रूपमस्येह तथा उपलभ्यते, हा संसार उपलब्धही होत नाही, आपल्याला प्राप्तही होत नाही. न अंतो, याला अंत नाही. न च आदिही, त्याला आदी नाही. आणि न च संप्रतिष्ठा, त्याला वर्तमानही आपल्याला देता येत नाही. संसाराला भूतकाल नाही, संसाराला वर्तमान नाही, संसाराला भविष्य नाही. का? कारण संसार नावाची वस्तू नाही. हे ज्ञानोबा 15व्या अध्यायामध्ये आपल्याला बोलून दाखवतात. काय संसार आहे मला सांगा? वांझेची या लेका, कैची जन्मपत्रिका, नभी निळी भूमिका, केकलपुपा. कुठे संसार सांगा? गंधर्व दुर्ग काय पाडावे, शशविषाण काय मोडावे, होवावे मग तोडावे ख पुष्पकी. ज्ञानोबा संसाराच्या संबंधानं जीवनमुक्ताची भाषा बोलून दाखवतात. त्यांच्या दृष्टीने हा भवरोग हा साध्य रोग आहे. काही जणांच्या दृष्टीने, पुढे चला, भक्ताच्या दृष्टीने जर बघितलं तर भक्ताच्या दृष्टीने भवरोग हा याप्य रोग आहे. त्याला दाबून ठेवलंय, त्याला आहे, त्याला नाकारलं नाही, पण तरीही त्याला वाढूही दिलं नाही, त्याला कमी होऊ दिलं नाही. मग त्याच्या संबंधानं काय केलं? तो आहे एवढंच बघितलं. त्याच्या संबंधानं जो व्यवहार झाला तो कसा व्यवहार झाला? नाथ महाराजांनी आपल्याला सांगितलं, पक्षी अंगणी उतरती ते का गुंतोनी राहती, तैसे असावे संसारी. तैसे संसारी असावे, संसार ठेवा नाही असं नाही, पण त्या संसाराला काय महत्व द्यायचं? काही महत्व द्यायचं नाही. संसाराच्या नावे घालून संसार नाकारायचा नाही, संसाराचा नाश करायचा नाही, संसार ठेवायचा. फक्त एक काम करायचं, त्याच्या नावानं शून्य घालून द्यायचा. संसार तो कोण लेखे आम्हा सखे हरिजन, काळ ब्रह्मानंदे सरे आवडी उरे संचली. तुकोबाराय बोलतात, संसार ठेवायचा. तैसे असावे संसारी, राहू द्या संसार, उपयोगाला येतो. संसार सगळा नाकारला ना तर भक्तीचा आनंद घेता येत नाही. संसारच नाही म्हणलं तर वारी कशी कराल मला सांगा? संसारच नाकारला, ज्ञानेश्वरी कशी वाचाल सांगा? संसारच नाही, भजन कुठं कराल मला सांगा? आपल्याला हे सगळं पाहिजे की नाही? पाहिजे. आम्हाला जीवनमुक्त व्हायचं नाही, आम्हाला पुढच्या जन्मीही भक्तच व्हायचंय. हे वारकऱ्याचं ध्येय डोळ्यासमोर ठेवा. आम्हाला मुक्त व्हायचं नाही. अद्वैती तो नाही माझे समाधान, गोड हे चरण सेवा तुझी. हे तुकोबारायांचं ध्येय आपलं ध्येय आहे, हे लक्षात ठेवा. आम्हाला मुक्त व्हायचं नाही, आम्हाला इथं राहायचं. या संसारामध्ये हरिपाठाचा आनंद मिळवायचा आहे, याच संसारामध्ये राहून पारायणाचा आनंद मिळवायचा आहे, याच संसारामध्ये राहून ज्ञानोबाराय तुकोबारायांबरोबर वारीचा आनंद मिळवत नाचत जाऊ त्याच्या गावारे खेळिया. असं करत आम्हाला भोग, आनंदाचा भोग प्राप्त करून घ्यायचा आहे. मग असं असेल तर आम्हाला संसार वाढला तर तो वारीला येऊ देत नाही, आणि संसार कमी झाला तरी तो वारी करू देत नाही. मग काय करा? त्याला कमी होऊ देऊ नका, त्याला वाढूही देऊ नका, त्याला तेवढंच ठेवा. ज्यांच्या संसारात कमी आहे तेही वारीला येत नाहीत, आणि ज्यांना संसार फार आहे तेही वारीला येत नाहीत. वाढलेले वारीला येत नाहीत हे सांगायचं कारण नाही, कारण उन्मत्त होतात, आणि कमी झालेले वारीला येत नाही कारण चिंताग्रस्त होतात. हे दोघंही वारीला येत नाहीत. मग आम्हाला कमी करायचा नाही, आम्हाला वाढवायचाही नाही. जिथं आहे तिथं त्याला दाबून ठेवायचं. आणि तैसे असावे संसारी, जो बरी प्राचीनाची दोरी. कैसे असावे? वस्ती कर वस्ती आला,
प्रातःकाळी निघून गेला तैसे असावे संसारी, जोवरी प्राचीनाची दोरी. आपला प्रारब्ध आणि संसाराची गाठ बांधून दिली की तो संसार हा याप्य रोग होतो. आणि तिसरा जो प्रकार आहे तो संसार असाध्य रोग आहे. असाध्य रोग म्हणजे असाध्य म्हणजे अज्ञान्यांकरता संसार कधीही निवृत्त होत नाही, उलट पक्षी तो वाढत जातो. विठ्ठला विठ्ठला. अज्ञान्यांकरता संसाराचं स्वरूप काय मला सांगा बरं. अहो कितीतरी प्रयत्न केला तरी त्यांचा संसार तुटू शकत नाही, ते संसार कमी करू शकत नाहीत. का? कारण या संसारामध्ये अज्ञान असणं हा जर दोष असेल तर त्या बिचाऱ्यांना अज्ञान असणं हेच भूषण वाटायला लागतं. संसार कसा कमी होईल मला सांगा. आम्ही गमतीनं सांगत असतो, अहो कामक्रोध असावेत की नसावेत मला सांगा बरं. नसावेत. सगळ्यांचं उत्तर एक येईल. पण या जगतामध्ये कामक्रोधांचाही अभिमान मिरवणारे लोक आहेत की नाही मला सांगा बरं. हे अज्ञानी वर्ग आहे. त्यांना कामक्रोध बरा वाटतो, क्रोध चांगला वाटतो, मी रागावतो याचा आणि लोक मला घाबरतात याचा त्यांना अभिमान असतो. ज्ञानोबारांनी 16व्या अध्यायामध्ये आसुरी संपत्ती चिंतन करताना आपल्याला सांगितलं, एवं कामक्रोधाहुनी अधिक पुरुषार्थ नाही. ज्ञानोबाराय चिंतन करतात, त्यांना कामक्रोधापेक्षा वेगळा पुरुषार्थच वाटत नाही. अहो विषयाचा भोग हे आपल्या जीवनाचं ध्येय मानतात आणि त्या विषयाच्या प्राप्तीकरता कराव्या लागणाऱ्या प्रयत्नांना पुरुषार्थ मानतात. या लोकांचं कधी कल्याण होणार मला सांगा बरं. अहो जन्म जन्मोनी मरिती. ज्ञानोबाराय चिंतन करताना सांगतात, हे नुसते मरत नाहीत, नुसते जन्माला येत नाही, जन्म जन्मोनी मरती. जन्माला येतात मरतात, जन्माला येतात मरतात. किती जन्म झाला फेरा गणित नाही जी दाता रे. किती वेळा जन्मा यावे नित्य व्हावे फजित. का? कारण क्रोधाला पुरुषार्थ मानतात लोक. हे आपल्या अवतीभोवतीचे लोक आहेत. आपण बाजूला नजर टाका, बघा ना लोक काय म्हणतात. माणसं हे पहा, मी एकतर रागवत नाही आणि रागावलो तर कुणाच्या बापाला ऐकत नाही. काही शहाणपणाचं लक्षण आहे काय? हे शहाणपणाचं लक्षण आहे का मला सांगा. मी एकतर रागावत नाही आणि रागावलो तर कुणाचंच ऐकत नाही. काही शहाणा झालास? याच्याने काही मोक्ष मिळणार आहे का? याच्याने तुकोबाराय चरणाजवळ जागा देणार आहेत का? ज्ञानोबाराय समाधीत बोलवणार आहेत? तुला काय होणार काय याच्याने? काही होत नाही. याच्याने फक्त संसार वाढता राहतो, एवढंच होतं, दुसरं काहीही होत नाही. म्हणून असे जे अज्ञानी लोक आहेत यांच्याकरता हा भवरोग हा असाध्य रोग आहे. जे भक्त आहेत त्यांनी तो दाबून ठेवलेला असल्यामुळे त्यांच्याकरता याप्य आहे. आणि जे ब्रह्मज्ञानी आहेत त्यांच्याकरता मध्ये भवरोग हा साध्य रोग आहे. विठ्ठला विठ्ठला. आता हा रोग आहे हे कळलं, त्याच्यानंतर एक विचार राहतो, ते अविवेकी जे लोक आहेत त्यांच्याकरता हा कर्मज रोग आहे. कर्माने प्राप्त होणार आहे. कारण विवेकच नाही. विवेक भ्रष्टानाम भवती विनिपात शतमुख. हा आपल्याला भरतराजांनी बोलून दाखवलं, विस्तार करत नाही. अशा 3-4 पद्धतीनं भवरोगाला आपल्याला सिद्ध करता येतं. भवरोग आहे कळलं, पण भवरोग आपल्याला झाला हे कसं ओळखायचं? आपण भवरोगात आहोत की नाही हे ओळखण्याला, आपल्याला रोग झाला, आपण डॉक्टरकडे वैद्याकडे जातो. वैद्य नाडीगिडी बघतो, काही स्टेथोस्कोप लावून छाती वगैरे बघतो, डोळे पांढरे करून दाखवा म्हणतो, जीभ हातभर लांब बाहेर करून दाखवा म्हणतो, डोळे पांढरे जीभ बाहेर असताना मोठा श्वास घ्या म्हणतो. कसं शक्य असतं? पण माणसं म्हणतात की नाही, डॉक्टर हे करायला लावतात की नाही? करतात. मग हे सगळं तपासून झाल्यावर त्याला उलथं पालथं करतात आणि मग सांगतात तुम्हाला अमका अमका रोग झालेला आहे, या तपासण्या केल्या, त्याच्यातून हे निष्कर्ष आले, हा रोग आहे. कसं ओळखायचं? आयुर्वेदाने आपल्याला रोग झालेला आहे की नाही याचा विचार करताना, रोगाचं चिंतन करताना 4 पद्धतीनं त्याचा विचार केला बरं का. पहिल्यांदा रोगाचं उपलक्षण बघावं लागतं, त्यानंतर रोगाचं लक्षण बघावं लागतं, त्यानंतर रोगाचा उपद्रव बघावा लागतो आणि त्यानंतर रोगाचा उपसर्ग बघावा लागतो. तर रोग व्यवस्थित कळत असतो. विठ्ठला विठ्ठला. इथं कोणी आयुर्वेदिक डॉक्टर असलं तर मी चुकत असेल तर सांगा बरं. चुकत असेल तर सांगा. मी चरक संहिता बघून आलोय म्हणून सांगतोय. चुकत असलं तर सांगा माझं काही. या 4 पद्धतीनं रोगाची चिकित्सा केली जाते. एकाला म्हणतात उपलक्षण. उपलक्षण म्हणजे काय? रोग होण्यापूर्वी आम्हाला त्याचे जे संकेत मिळतात त्याला रोगाचं उपलक्षण असं म्हणतात. मी आपल्याला सांगत जातो, एखादा मुलगा आहे, पावसात गेला, भिजून आला,
खूप भिजून आला, चिंब भिजून आला. मग भिजून आल्यानंतर आई त्याला सांगत असते, अरे जाऊ नको, पाऊस पडायची शक्यता आहे, कीर्तनाला जाऊ नको, पाऊस पडेल. तरी तो ऐकत नाही. तसाच जातो, बाहेर जातो, मित्रांबरोबर खेळतो, पाऊस पडतो, पावसामध्ये भिजतो. मग चिंब भिजून घरी आला की आई त्याला म्हणते, भिजलास ना, मी सांगत होते ना छत्री घेऊन जा, जाऊ नको म्हणून, भिजलास ना, बघ आता तुला सर्दी होईल, आता तुला ताप येईल. आता सर्दी होईल, ताप येईल, हे जे आईचं बोलणं आहे, हे रोग निर्माण होण्याच्या पूर्वी आहे का रोग निर्माण झाल्यानंतर आहे? पूर्वी. याच्यावरून हे कळू शकतं आम्हाला की आता ताप येणार आहे, याच्यावरून आम्हाला हे कळू शकतं की आता त्याला सर्दी होणार आहे. होतं की नाही असं? याला म्हणतात उपलक्षण, रोगाचं उपलक्षण आहे. आता आपल्याला मी लांब लावत नाही सगळं, पण आपल्याला भवरोगाच्या बाबतीत जर यायचं झालं तर भवरोगाचं उपलक्षण काय आहे सांगा ना. काय असलं म्हणजे आपल्या ठिकाणी भवरोग निर्माण होणार आहे असे संकेत आपल्याला मिळतात. ज्ञानोबारायांनी त्याचं चिंतन केलेलं आपल्याला दिसून येतं. ज्ञानोबाराय 2 ठिकाणी त्याचे संदर्भ आपल्याला देतात ज्ञानेश्वरीमध्ये. ज्ञानेश्वरी वाचा. ज्ञानोबाराय म्हणतात, म्हणे स्वर्गाह न जावे तरी काय तेथे खावे, या लागी धावे याग करू. काय झालं? एखाद्या माणसाला असं वाटलं की आपल्याला स्वर्गात गेल्यानंतर काहीतरी आम्हाला खायला मिळालं पाहिजे. हा जन्म इथं खायला मिळाला, पण मेल्यानंतर ज्या लोकांमध्ये आम्ही जाऊ तिथंही आमचं पोट भरलं पाहिजे. मग काय करावं त्याच्याकरता? तिथं खायला मिळावं म्हणून इथं यज्ञ करायला त्यांनी सुरू केला की समजावं भवरोगाचं उपलक्षण निर्माण झालेलं आहे. हा भवरोगी होणार आहे, कारण स्वर्गात जाणार आहे, तिथं पुण्य संपलं की पुन्हा खाली येणार आहे, इथं येऊन पुन्हा स्वर्गाची कामना करणार. तिथलं हां काय सांगत होतो, ते सिनेमाला गेला, तिथं ते बघून आला, बायकोवर चिडचिड करायला लागला. बायको म्हणाली, अहो काय झालं तुम्हाला? तो म्हणाला, तू तशी का नाहीस, तू तशी का नाहीस? ती म्हणाली, अहो मी तशी कशी असेन, ती वेगळी मी वेगळी, असणारच असा भेद. तो म्हणाला, नाही नाही, तू तशी का नाही, तू तशी का नाही, तू तशी का नाही. तिची अपेक्षा निर्माण झाली. 4-2 वेळेला तिने ऐकून घेतलं. ती जरा खमंग होती. तिने सांगितलं, काय म्हणता? तो म्हणाला, तू तशी का नाही? तिने सांगितलं, मी जर तशी असते तर तुझ्यासारख्या डांबरी मेंढकापड्याच्या वाट्याला आले असते काय? मी चांगला बघितला नसता का मी जर तशी असते तर? याला काय म्हणता तुम्ही मला सांगा. म्हणजे आहे त्याच्यात समाधान मानायचं नाही, अधिकाधिक चांगल्या विषयाची अपेक्षा निर्माण होणं, यालाच भवरोगाचं उपलक्षण असं म्हणतात. विठ्ठला विठ्ठला. मग उपलक्षण जेव्हा, मग आपण गेल्याबरोबर वैद्याला सांगितलं, पोट दुखायला लागलं. मग वैद्य पहिल्यांदा उपलक्षण बघतो. रात्री काय खाल्लं होतं विचारतो की नाही आपल्याला, रात्री काय खाल्लं होतं म्हणजे उपलक्षण आधी बघतो तो, आणि मग विचारतो कुठं दुखतंय नेमकं सांगा. या बाजूला दुखतं, या बाजूला दुखतं, या बाजूला दुखतं. नेमकं पोट कशामुळं दुखतं? दुसऱ्याचं बरं झालं म्हणून दुखतंय का काही खाण्यापिण्यात आलं म्हणून दुखतं? कशामुळं पोट दुखतं तो आधी विचारतो, आणि मग त्याचं लक्षण तपासतो. ते कुठल्या बाजूला आहे, पोट दुखणं हे नेमकं कुठं आहे? छातीच्या बाजूला आहे का, खालच्या बाजूला आहे का, नाभीच्या अवतीभोवती आहे, उजवीकडे, डावीकडे, पाठीतून पोटात येत आहे का नुसत्या पोटात आहे? हे लक्षण, याला म्हणतात लक्षण. रोग तिथे असताना रोग आपली जी उपस्थिती ज्याच्याने दाखवत असतो त्याला लक्षण असं म्हणतात. आता भवरोगाचं लक्षण काय? ज्ञानोबारायांनी भवरोगाच्या लक्षणाचं चिंतन ज्ञानेश्वरीमध्ये केलेलं आपल्याला दिसून येतं. उपलक्षण सांगितलं, ज्ञानोबाराय आता भवरोगाचं लक्षण सांगतात. ऐका. विषय विषयाचा पडीपाडू, गोड परमार्थ लागे कडू, कडू विषय तो गोडू जीवासी जाहला. 10व्या अध्यायामध्ये ज्ञानोबाराय हे बोलून दाखवतात की आपल्या ठिकाणी भवरोग आहे, कसं ओळखायचं? त्याला जर परमार्थ कडू लागत असेल आणि जर विषय गोड लागत असतील तर डोळे झाकून समजा हा भवरोगानं ग्रासलेला रोगी आहे हे ओळखा, कारण त्याच्या ठिकाणी भवरोग आहे. विषय विषयाचा पडीपाडू, गोड परमार्थ लागे कडू. कडू परमार्थ, गोड परमार्थ कडू लागतो, आणि कडू विषय तो गोडू जीवासी जाहला. आणि कडू असणारा सगळा प्रपंच गोड वाटायला लागतो. उदाहरण, एखाद्या माणसाला पूर्वीच्या काळामध्ये साप चावला तर त्याची परीक्षा होती, हा साप विषारी आहे का बिनविषारी आहे. ओळखण्याकरता लोक काय करत असत, जर शेतामध्ये साप चावला तर कुठल्या तरी लिंबाच्या झाडाचा पाला काढून आणायचा, त्याला चावायला द्यायचा. लिंबाचा पाला जर गोड लागला तर साप विषारी आहे असं समजायचं, कारण लिंबाचा पाला कसा असतो? कडू असतो. पण तो गोड लागायला लागला ना मग समजायचं सापाचं विष आहे. आणि घरामध्ये जर साप चावला आणि तो विषारी का बिनविषारी ओळखायचा असेल तर काय करायचं? पटकन स्वयंपाकघरातून गुळाचा खडा आणायचा, त्याला खायला द्यायचा, आणि गुळ जर त्याला कडू लागायला लागला समजायचं विषारी साप आहे. साप ते विष अंगामध्ये आहे. कशावरून?
कारण कडू असणारं गोड लागायला लागलं आणि गोड असणारं कडू लागायला लागलं. तर जसा साप विषारी आहे तसा कडू असणारा संसार गोड वाटायला लागला आणि गोड असणारा परमार्थ कडू वाटायला लागला की समजावं भवरोगाचा रोगी आहे. विठ्ठला विठ्ठला मग एवढं झाल्यानंतर मग डॉक्टर आपल्याला म्हणतात हां तुम्हाला रोग आहे, अजून काय काय होतं सांगा. हे पोटात दुखत असल्यामुळे तुम्हाला पाठीत दुखतं का? पोटात दुखत असल्यामुळे तुम्हाला भूक लागत नाही का? पोटात दुखत असल्यामुळे तुम्हाला शौचाला होत नाही का? पोटात दुखत असल्यामुळे पाणी प्यावंसं वाटत नाही का? पोटात दुखत असल्यामुळे डोळ्याला अंधारी येते का? हे सगळं विचारतो की नाही, याला म्हणतात उपद्रव. बरं का, रोग तिथे उपस्थित असताना त्या रोगामुळे अन्य रोगांचा प्रादुर्भाव होणं याला उपद्रव असं म्हणतात. आता भवरोगाकडे या. ज्ञानोबारायांनी या भवरोगाचा उपद्रव आपल्याला ज्ञानेश्वरीमध्ये सांगितला. सगळी प्रमाणं ज्ञानेश्वरीतली काढून देतो. ज्ञानोबाराय ज्ञानेश्वरीमध्ये असं सांगतात की एक रोग आपल्याला झाला त्याच्यामुळं बाकीचा सगळा उपद्रव निर्माण होतो. जसं आपल्याला मधुमेह झाला की पाठोपाठ बीपी येतच की नाही, ब्लड प्रेशर येतच की नाही. मधुमेह आहे आणि ब्लड प्रेशर आलं नाही असं शक्यतो होत नाही. मग ब्लड प्रेशर आलं मधुमेह आला नाही असं होत नाही. काही ना काहीतरी ते जोडीनं येतातच. तसं ज्ञानोबाराय अर्जुनाच्या मुखातून बोलताना भगवंताला सांगतात, अर्जुन म्हणतो देवा हे सकळ कुळ देखोनी जो शोक उपजलासे म्हणी तो तुझी या वाक्या वाचोनी न जाय अणिके. अर्जुन देवाला म्हणतो देवा या सगळ्या माझ्या कुळाला समोर हातामध्ये धनुष्यबाण घेऊन उभं असलेलं मी बघितलं आणि माझ्या मनामध्ये असे विचित्र अवस्था निर्माण झाली की हे माझे शत्रू आहेत का माझे नातेवाईक आहेत मला कळालं नाही. मग काय निर्माण झालं, त्यांना आपण मारू नये असा माझ्या अंतःकरणामध्ये त्यांच्याबद्दल मोह निर्माण झाला. मोह झाला का? कारण शेवटी अर्जुन मोह गेला हे कबूल करतो. नष्टो मोह हा म्हणतो ना अर्जुन, मग तो मोह पहिल्यांदा निर्माण झाला. मग मोह आल्यामुळे काय झालं, अर्जुन म्हणतो माझा मोह निर्माण झाला असं म्हणत नाही अर्जुन. अर्जुन म्हणतो हे सकळ कुळ देखोनी जो मोह उपजलासे म्हणी म्हणत नाही, तो काय म्हणतो शोक उपजलासे म्हणी. म्हणजे मोह नावाचा रोग निर्माण झाल्याबरोबर त्याच्या बरोबरीनं येणारा दुसरा रोग आहे त्याला शोक असं म्हणतात. शोकही त्रास देणारा, मोहही त्रास देणारा. त्यामुळे मोहाबरोबर येणारा शोक हा भवरोगाचा उपद्रव मानायला हरकत नाही. विठ्ठला विठ्ठला आणि त्याचा चौथा प्रकार आहे, सगळा रोग निघून गेल्यानंतरही त्या रोगाच्या काही पाऊलखुणा मागे राहत असतात, त्याला उपसर्ग असं म्हणतात. उपसर्ग. माणूस काय म्हणतो, काही नाही आता बरं आहे पण अशक्तपणा गेला नाही अजून, म्हणतो की नाही, म्हणतो ना सगळं बरं आहे, आता अंगात ताप नाही, आता डोकं दुखत नाही, आता पोट दुखत नाही, पण इतके दिवस अंगात ताप होताना अजून अशक्तपणा गेला नाही. हा अशक्तपणा काय आहे, याला उपसर्ग असं म्हणायचं. बरं का, रोग निघून गेल्यानंतरही जे राहतं त्याला उपसर्ग असं म्हणतात. आता भवरोगाच्या बाबतीत चिंतन करा. सगळं इकडे इकडं लावून देतो. भवरोगाच्या बाबतीत आपण चिंतन करा. अहो मी साधं बोलू आपल्याला, भवरोग गेल्यानंतरही, अहो भवरोग कशामुळे, देहामुळे. देह पडल्यानंतरही मागे काहीतरी शिल्लक राहतं त्याला उपसर्ग म्हणा. आपल्यालाही भवरोगाचा उपसर्ग आहे. कशावरून, मी साधा युक्तिवाद सांगतो, नाही तर पिंडाला कावळा न शिवायचं कारण सांगा. पिंडाला कावळा न शिवायचं कारण सांगा. पिंडाला कावळा शिवला नाही, माणसं काय म्हणतात, काय म्हणतात, माणूस गेला हो पण त्याच्या इच्छा राहिल्या. हा काय, हा उपसर्ग आहे, हा उपसर्ग आहे. आपण थोडंसं वेदांताच्या भाषेमध्ये जर बघायचं झालं तर आगामी प्रतिबंधश्च पंचदशीतलं चिंतन आपण करा. वामदेवे समीरितः. आगामी प्रतिबंध हा वामदेवाच्या संबंधामध्ये सांगितला जातो. एकेन जन्मना क्षीणो भरतस्य त्रिजन्मभी. आगामी प्रतिबंधाचं वर्णन करताना पंचदशी आपल्याला सांगते पुढे राहणारा जो प्रतिबंध असतो तो प्रतिबंध ब्रह्मज्ञानानंतरही भरताला 3 जन्म भोगावा लागला. ब्रह्मज्ञान झालं की नाही, झालं, सगळं व्यवस्थित झालं होतं, तरी मुक्त व्हायला किती जन्म गेले, 3 जन्म. ज्ञान होऊनही 3 जन्म गेले. हे 3 जन्म म्हणजे भवरोगाचा उपसर्ग असतो. विठ्ठला विठ्ठला
हा सगळा भवरोग, ह्या भवरोगाची निवृत्ती झाली पाहिजे, हा भवरोग गेला पाहिजे. आम्ही कर्मात अडकलो, भवरोगाचं कारण आहे. आमच्या ठिकाणी प्रपंचाची आसक्ती आहे, भवरोग आमच्या ठिकाणी आहे. प्रपंचाची आसक्ती असल्यामुळे विषय गोळा करण्याची इच्छा अंतःकरणामध्ये निर्माण होते, विषय भोगाला जीवनामध्ये प्राधान्य प्राप्त होतं. हा आमच्या जीवनातला उपसर्ग आहे. आणि किती प्रयत्न केले तरी एकदम ज्ञान होत नाही. बहुनाम जन्मनाम अंते कधीतरी आम्हाला ज्ञान होणार आहे. हा आपल्याला भवरोगाचा प्राप्त झालेला उपसर्ग आहे. लवकर 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 हे होत नाही. मग याच्याकरता काय करा? तुकोबाराय म्हणतात, हे सगळं जर जायचं असेल तर त्याच्याकरता एकच उपाय आहे, दुसरा उपाय नाही. काय उपाय आहे? तुकोबाराय म्हणतात एक उपाय. कोणतं? नामस्मरण करा. मग कुणाचं नामस्मरण करा? कुणाचं नामस्मरण करा? मर्याई 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 मर्याई. नामस्मरण करता का? नाही. मग हे रोग घालवणारं नाम कोणतं? ऐसे विठोबाचे नाम, 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 ऐसे विठोबाचे नाम. उच्चारिता करणे जन्म, उच्चारिता करणे जन्म, ऐसे विठोबाचे नाम, ऐसे विठोबाचे नाम. उच्चारिता करणे जन्म, उच्चारिता करणे जन्म, ऐसे विठोबाचे नाम, ऐसे विठोबाचे नाम, ऐसे विठोबाचे नाम. उच्चारिता करणे जन्म, उच्चारिता करणे जन्म, उच्चारिता करणे जन्म, ऐसे विठोबाचे नाम, उच्चारिता करणे जन्म, उच्चारिता करणे जन्म, उच्चारिता करणे जन्म. भवरोग तुटावा याच्याकरता औषध कोणतं? तुकोबाराय औषध सांगतात, ऐसे विठोबाचे नाम. कैसे? भवरोग तुटे ऐसे विठोबाचे नाम. भवरोग आपला निवृत्त होईल. हा रोग कशामुळे झाला? कर्मामुळे झाला का अन्य कोणत्या कारणामुळे झाला? त्याची सिद्धी आपल्याला करता आली. भवरोग म्हटलं तर साध्य आहे, म्हटलं तर असाध्य आहे, म्हटलं तर याप्य रोग आहे, पण भवरोग निवृत्त होऊ शकतो हा विश्वास तुकाराम महाराजांनी आपल्याला दिला आणि त्याचं औषध आपल्या हातामध्ये दिलं. काय औषध आहे बाबा? ऐसे विठोबाचे नाम. हे विठोबाचं नाम हे औषध आहे. ते औषध तुम्ही मुखामध्ये ठेवा, तुमचा भवरोग तुटून जाईल, हे तुकोबाराय सांगतात. आता भवरोग तुटेल त्याच्याकरता औषध दिलं. वैद्याकडे जातो, वैद्य तपासणी करतो, आम्हाला औषध देतो, पण औषध घेतल्यानंतर काही काळाने पुन्हा तो रोग होणारच नाही याची शाश्वती देतो का? देतो का? मला सांगा. ताप आला अंगामध्ये, गोष्ट खरी आहे. गेलो वैद्याकडे, डॉक्टरकडे, डॉक्टरनी 4 गोळ्या बांधून दिल्या, 4 गोळ्या घेतल्या, ताप गेला, सगळं झालं, उपशम झाला तापाचा. आणि झाल्यानंतर आता आयुष्यात पुन्हा ताप येणारच नाही का? येईल की नाही? कधी ना कधीतरी पुन्हा येईल. पुन्हा पंढरपूरची वारी झाली की पुन्हा खोकला येईल, पंढरपूरची वारी झाली की पुन्हा ताप येईल. दरवर्षी येतो आम्हाला. चातुर्मासात राहणाऱ्यांना माहिती आहे, आषाढी वारी झाली की दरवर्षी आम्ही आजारी पडतो, दरवर्षी त्याच गोळ्या घेतो. डॉक्टरही तेच आहेत, गोळ्याही तेच आहेत, आम्ही तेच आहोत, तापही तोच आहे, पंढरपूरही तेच आहे, सगळं तेच. पुन्हा आहे की नाही? आहे. मग काय उपयोग आहे तुमच्या औषधाचा? तुकोबाराय म्हणतात तसं नाही. आमचं जे औषध आहे हे औषध एकदा घेतलं, त्या औषधाचा आम्ही सांगतो त्या पद्धतीनं पथ्य म्हणून तुम्ही उपयोग केलात तर तुम्हाला कधीही हा रोग होणार नाही. कारण आमच्या औषधाने हा रोग मुळासकट निवृत्त होतो. हे मुळासकट निवृत्त होणं कसं आहे याचा थोडासा विचार करायचा आहे. एकदा भजन करू, रोगाचा थोडासा विचार आणि तुकोबारायांचं औषध काय याचा विचार सांगतो, सेवा संपवतो. विठोबा रखुमाये
जय जय विठोबा रखुमाई, संचित क्रियमाण भोग ऐसे विठोबाचे नाम उच्चारिता खंडे जन्म. जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकोबाराय या अभंगामध्ये आपल्याला नाम महात्म्य सांगतात. ते नामाचं महिमान कळावं याच्याकरता रोगाचं महिमान समजून घेणं आवश्यक आहे. म्हणून मग नंतर असा असणारा मोठा रोग ज्या नामामुळे जातो ते नाम मोठं हे कळण्याकरता रोगाचं महात्म्य सांगावं लागतं. मग हा रोग जातो की नाही? जातो. कशानं जातो? तुकाराम महाराज म्हणतात रोग मोठा असला तरी औषध मात्र फार सोपं आहे, काही करावं लागत नाही. आणि या औषधाचा दुसरा एक परिणाम जाता जाता सांगू का? जाता जाता सांगतो. आमच्याकडे घडलेली घटना आहे म्हणून सांगतो. या रोगाचा, या औषधाचा दुसरा परिणाम असा आहे महाराज की हा रोग ज्याने औषध घेतलं त्याचाच जातो असं नाही, त्याचाच जातो असं नाही, त्याच्या शेजारी असणाऱ्याचाही हा रोग जातो. तुम्हाला पटतं का नाही मला माहीत नाही. आमच्याकडे घडलेली घटना सांगतो मी तुम्हाला. काय झालं, आमच्याकडे एक वैद्य होते फार चांगले. ते आमच्या गावामध्ये एका माणसाची दातखीळ बसली. दातखीळ बसणं माहिती आहे ना तुम्हाला? दातखीळ बसली, दातावर दात घट्ट बसले. त्याला किती प्रयत्न केला सुटेच ना ती दातखीळ. कोणी काही करायला लागलं, कोणी उलथणं घाल, कोणी चमचे घाल, कोणी त्याला हुंगायला काहीतरी दे, काही केलं तरी तो रोग जाईच ना. शेवटी मुंबईपर्यंत गेले. तिथल्या डॉक्टरने सांगितलं ऑपरेशन करून हा जबडा सोडवावा लागेल तर दातखीळ जाईल. ऑपरेशन करण्या एवढी परिस्थिती नव्हती. परत आले. काय करावं? बाकी सगळे कान उघडे, डोळे उघडे, बाकी सगळं कळत होतं. फक्त दातावर दात असे घट्ट बसले, जबडा असा अडकून पडला की त्याला आ करता येईना. काय करावं? अडचण पडली. मग कुणीतरी त्यांना सांगितलं अहो मुंबईपर्यंत गेलात, आपल्या गावात वैद्य आहेत, त्यांना एकदा दाखवून या ना. तर मुंबईत गेलो तिथं काही झालं नाही, या वैद्याकडून अहो दाखवून तरी या. झाला प्रयोग, झाला उपयोग, होईल. ते गेले वैद्याकडे. वैद्याने तपासलं. वैद्य फार निष्णात होते बरं आमच्याकडचे. त्यांनी ते तपासणं, घडलेली घटना आहे, ते तपासून झाल्यानंतर त्यांनी त्या घरातल्या लोकांना विचारलं ही दातखीळ सुटेल, मी नक्की सांगतो, मग सोडवा. तो म्हणाले, ते जरा गंमत केली त्याने. ते म्हणाले मला सांगा यांना औषध देऊन यांची दातखीळ सोडवू का दुसऱ्याला औषध देऊन यांची दातखीळ सोडवू? ते घरातल्या लोकांना ते म्हणले असं कसं होईल, दुसरं औषध घेऊन याला कशी दातखीळ याची सुटेल? तो म्हणाला काय करू फक्त सांगा, याला औषध देऊन सोडवू का दुसऱ्याला? मग त्यांची उत्सुकता जागा झाल्या. ते म्हणाले दुसऱ्याला औषध देऊन याची दातखीळ सोडवा बरं. मग त्या वैद्याने काय केलं, त्या गल्लीमध्ये एक शाळा होती लहान, बालवाडीची 5-7 पोरं पकडून आणली, त्या माणसाच्या डोळ्यासमोर उभी केली. त्या माणसाला सांगितलं त्या मुलांकडे बघत बसायचं, बाकी काही करायचं नाही. आणि त्यांनी काय केलं, त्या 5-7 लहान मुलांच्या हातावरती कैरी आणि मीठ असं दिलं आणि देऊन त्यांना, त्या मुलांना सांगितलं त्याच्याकडे बघत मिठक्या मारत खायचं, एवढंच करायचं. ती कैरी मिठाला लावायची चोखायची. असं करायला त्या मुलांना काय, शाळा बुडाली ते बरं झालं.
आणि दुसरं एक कैरी खायला मिळाली मिठाबरोबर, ते एक बरं झालं. त्यांनी ती कैरी खायला सुरुवात केल्याबरोबर त्यांचं बघून याच्या तोंडाला पाणी सुटलं आणि दात खिळू उघडली. काय झालं, औषध दिलं दुसऱ्याला आणि रोग गेला एकाचा, बरोबर. पण नाम नावाचं औषध असं आहे की ते एकाने घेतलं तर एकाचाच नाही अनेकाचा रोग जातो. तुम्ही फक्त विठ्ठल 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 म्हणा. त्या विठ्ठल म्हणण्याने आपल्या बाजूनं जाणारा तो विठ्ठल म्हणणारा नसला तरी त्याच्या कानावर विठ्ठल नाम पडेल तर तोही आपल्याबरोबर भवरोगातून मुक्त होईल. असं हे भवरोगावरचं औषध आपल्याला तुकोबाराय सांगतात. मग या औषधाने रोग कायमचा जातो का? कायमचा जातो. कसा जातो सांगा बरं. कारण रोगाचा विचार करताना सुश्रुतांनी रोग होण्याची जी कारणं सांगितली आहेत की नाही, त्या कारणाचा शोध घ्यावा लागतो. 5-6 कारणं आपल्याला सुश्रुतांनी सांगितली. रोग कसा होतो, रोगाचं बल काय, हे सांगताना आयुर्वेदाने त्याचे प्रकार सांगितले. एक आदिबल प्रवृत्त रोग आहे, एक जन्मबल प्रवृत्त रोग आहे, बरं का. एक दोष बल प्रवृत्त रोग आहे, एक काल बल प्रवृत्त रोग आहे, एक दैव बल प्रवृत्त रोग आहे आणि एक स्वभाव बल प्रवृत्त रोग आहे. 6 रोगांचा विचार. अजून एक सांगितलाय संघात बल प्रवृत्त रोग, असाही एक रोग सांगितला. सगळ्याचा विस्तार आता मला करायचं कारण नाही. आदिबल प्रवृत्त रोग म्हणजे काय, म्हणजे आपल्या घरामध्ये तो रोग आधीपासून असतो म्हणून आपल्याला प्राप्त होतो. अनुवंशिक म्हणतात की नाही, अलीकडच्या इंग्रजीमध्ये त्याला हेरिडिटरी म्हणतात. अनुवंशिक असतो. वडिलांना आईला साखर होती, मलाही साखर झाली बघा. मी काही तसा अपथ्य करणारा माणूस नाही, पण घरामध्ये आधीपासून हा रोग होता म्हणून मला झाला. आदिबल प्रवृत्त रोग. पण नाम नावाचं औषध असं आहे की ते फक्त तुमचाच रोग घालवत नाही, आधीच्या सगळ्या पिढ्यांचा रोग घालवतो. तुका म्हणे कोटी कुळे ती पुनीत भावे गाता गीत विठोबाचे. एक कुळ नाही, कोट्यावधी कुळाला पुनीत करणारं हे नाम असल्यामुळे आदिबल प्रवृत्त रोगही निवृत्त होतो. काही वेळेला जन्मबल प्रवृत्त रोग निवृत्त होतो. जन्म म्हणजे जन्माला येतानाच तो रोग घेऊन आपण येतो. उदाहरण सांगायचं झालं तर नुकतं जन्माला आलेल्या बऱ्याच लहान मुलांना कावीळ असते बघा. आपण बघितलं असेल, मूल जन्माला आलं की कावीळ घेऊनच जन्माला येतं, आईच्या पोटातच त्याला कावीळ होते. हा जन्मबल प्रवृत्त रोग आहे. तुकाराम महाराज म्हणतात जन्मबल असला तरी जन्माचंही बल सोडवणारं नाम मी तुम्हाला देतो. ऐसे विठोबाचे नाम उच्चारिता खंडे जन्म. जन्मबल प्रवृत्त रोगही जाईल. दोषबल प्रवृत्त रोगही याच्याने जातो. वसो न शके पाप ऐसे विठोबाचे नाम. दोषबल प्रवृत्त रोग गेला. संघात बल प्रवृत्त रोग जातो. संघात बल म्हणजे तुकाराम महाराजांनी त्याच्यावरचं औषध सांगितलं, जाय त्रिविध तो ताप. 3 दोषांचा संघात झाल्यामुळे जो रोग होतो तोही रोग नामानं निवृत्त होतो. कालबल प्रवृत्त रोग जातो. काळाला जिंकण्याचं सामर्थ्य. दड 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 दुड 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 भव सुटला भय सुटला कळी काळा बापुडी आरे. कळी काळाला सुद्धा भय वाटेल असं नाम आमच्या मुखामध्ये जर असेल तर आम्हाला कालबल प्रवृत्त रोग होणार नाही. दैवबल प्रवृत्त रोग असेल तर तोही होणार नाही. एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा हरिकृपे त्याचा नाश झाला. प्रारब्ध दैव, हा दैव बल प्रवृत्त रोगही जातो आणि स्वभाव बल प्रवृत्त रोगही जातो. स्वभाव सहसा बदलत नाही पण नामानं स्वभावही बदलतो. अशी उदाहरणं आपल्याला पाहता येतात. एक शेवटचं उदाहरण मी आपल्याला सांगतो, सगळ्यांना माहिती असणारं उदाहरण आहे. नारद महर्षी अरण्यातून चालले होते, वालाकोळ्यांनी रस्ता अडवला. आपल्याला माहिती असणारं उदाहरण आहे. माझ्याजवळ काय काढा. वालाकोळी सांगितल्यानंतर नारदांनी सांगितलं माझ्याजवळ काहीच नाही. तो म्हणाला असं कसं, प्रवासाला जाणारा माणूस आणि त्याच्याजवळ काही नसतं, काय जे असेल ते काढा, कुठेतरी लपवलं असेल. नारद महर्षी म्हणाले आळे विणांची पिळ्या, एवढं सोडून माझ्याजवळ दुसरं काही नाही, तपासून घे पाहिजे तर. त्यांनी सगळं तपासलं, एक काही लागलं नाही. नारदांकडे नव्हतं, काहीच नव्हतं. सगळं तपासलं, एक नाणं नाही, सोन्याचा एखादा अलंकार नाही, चांदी नाही. त्यांनी सांगितलं तुमच्या केसात शेंडीत लपवलं असेल. नारद महर्षी म्हणाले बघ बाबा, सगळं तपासलं, काही मिळालं नाही. वालाकोळी म्हणाला असं कसं हो, काहीच नाही असं कसं होईल, काहीतरी. ते म्हणले खरंच माझ्याजवळ काही नाही. वालाकोळ्याला आश्चर्य वाटलं. तो म्हणाला करता काय तुम्ही, काहीच नाही म्हणजे काय, काय करता. नारद महर्षी म्हणाले मी कीर्तनकार आहे. त्यांनी सांगितलं मग तुमच्या एवढं कुणाजवळच मिळायचं नाही, काढा काढा, कुठं कुठं ठेवलंय काढा, तुम्ही पटापटा पटा काढा.
नारदांनी सांगितलं, बाबा त्यातला कीर्तनकार नाही मी, कीर्तनाचा आद्य प्रवर्तक आहे, माझ्याजवळ काही नाही. मग नारदांनी त्याला काही प्रश्न विचारले, त्याच्यातून पश्चात्तापदग्ध झाला, परत आला. नारदांना दंडवत घालून विचारलं की आता मला याच्यातून सुटायचंय, काय करू? नारदांनी सांगितलं, काही नाही बाबा, राम 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 म्हण. मग आता ते उलटं म्हण सुलटं ते सगळं झालं. झाल्यानंतर तो बसला. बसल्यानंतर राम 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 सुरू झालं. इतकं 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 झालं की अंगावर वारुळ निर्माण झालं, कळलं नाही. बरोबर आहे? हे उदाहरण माहिती आहे ना आपल्याला, ही कथा माहिती आहे, रामायणात आलेली आहे, वाल्मिकी रामायणात आलेली कथा आहे, खोटी मानायचं कारण नाही. वारुळ अंगावर निर्माण झालं. मग नारद महर्षी कालांतरानं तिथून चालले. कानावर राम 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 पडलं. नारद महर्षींनी इकडं तिकडं बघितलं, कोणी महात्मा बसला का नामस्मरणाला? झाडाखाली कोणी नाही, झाडावर कोणी नाही. इकडं तिकडं बघितलं, कोणी नाही. जवळपास कुठून तरी राम नाम ऐकू येत आहे, एवढं खरं आहे. कुठे आहे, कुठे आहे, कोण आहे, असा विचार करत नारदांनी जेव्हा शोध घेतला तेव्हा नारद महर्षींच्या लक्षात आलं की या वारुळातून आवाज येतोय. मग नारदांनी ते वारुळ दूर केलं आणि त्याच्यातून वाल्मिकी ऋषी प्रकट झाले. उदाहरण आपल्याला माहिती आहे. मला याच्यातून काय सांगायचं आहे, बसताना त्या नामस्मरणाला बसताना कोण होता? तो लुटारू होता. आणि उठला तेव्हा कोण होता? ऋषी होता. आता लुटारूचा स्वभाव आणि ऋषीचा स्वभाव एक आहे का हो? नाही. पण लुटारू स्वभाव बदलून ऋषी होतो, हे कशानं झालं? हे फक्त नामानं होत असेल तर नामानं स्वभावबल प्रवृत्तही रोग दूर होतात, हे आपल्याला मानलं पाहिजे. म्हणून हे जे औषध आहे, हे औषध नुसतं तत्कालीन रोग घालवणारं नाही, तर रोगाची कायमची निवृत्ती करणारं हे नाम, हे औषध आहे. म्हणून नारद आपल्याला तुकोबाराय आपल्याला सांगतात की ऐसे विठोबाचे नाम उच्चारिता खंडे जन्म. ते नामस्मरण करण्याकरता आपण सगळेजण इतक्या लांबून भगवंताच्या चरणाजवळ आला आहात. ते नाम आपल्या मुखामध्ये कायम असावं. कोणताही भवरोगाचा प्रकार आपल्याला होऊ नये, कोणताही रोग आपल्या जीवनामध्ये निर्माण होऊ नये. मुखामध्ये ते नाम, ते औषध कायमचं असावं. या औषधाचा वैशिष्ट्य असं आहे की बाकीची औषधं घेताना तोंड कडू पडतं, पण हे औषध असं आहे, घेतानाही तोंडाला गोडच लागतं. नाम गोड, नाम गोड, पुरे कोड सकळही, असं अलौकिक हे औषध आहे. ज्ञानोबारायने फार सुंदर चिंतन ज्ञानेश्वरीमध्ये केलेलं आपल्याला दिसतं. ज्ञानोबाराय म्हणतात, औषध कसं असावं, औषध कसं असावं. ज्ञानोबारायांनी सांगितलं, ते अतिरुच्च व्हावे मधुर जैसे. ज्ञानोबारायांनी आपल्याला चिंतन सांगितलं, औषध तरी देखे रोगाते जिणावे, औषध तरी देयावे, परी ते अतिरुच्च व्हावे मधुर जैसे. ते मधुरही असावं आणि रुचकरही असावं. तसं हे भगवंताचं नाम मधुरही आहे, रुचकरही आहे. म्हणून ते औषध आपण तोंडातून कधीही बाहेर काढू नये. ते अखंड आपल्या मुखामध्ये असावं. तुमच्या आमच्या मुखामध्ये नाम असावं, याकरता भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो, साधू संतांच्या चरणी प्रार्थना करतो. झालेली सेवा संतांच्या, सद्गुरूच्या, परमात्म्याच्या, तुम्हा सर्व श्रोत्यांच्या चरणी समर्पित करतो. वाणीला विराम देतो. ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली महाराज माझे तुकारामेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली महाराज माझे तुकाराम. विठ्ठल जय जय विठ्ठल, जय जय विठ्ठल.